नमस्कार मित्रांनो, मी श्वेता. माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. तर कसे आहात तुम्ही? आशा करते छान असतान आणि मी सुद्धा खूप छान आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे एक छानपैकी पारंपरिक अशी रेसिपी. तर कोणती असणार आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि ती तुम्हाला रेसिपी आवडेल अशी मी आशा पण करते. तर तुम्हाला खरंच मनापासून रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि ती रेसिपी तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा सांगा. झालेले आहे संध्याकाळ आणि संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करायचा आहे. विचार केला की थोडीशी वेगळी भाजी बनवूया. आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने रेसिपी शेअर करणार आहे, तर जरूर पहा. आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच शेजारील असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. तर अजूनही पावसाचं प्रमाण काही कमी झालेलं नाही आहे. रोज पाऊस पडतच आहे आणि पाऊस पडत असल्यामुळे कुठे जाऊशी पण वाटत नाही आहे. तर चला मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपी स्टार्ट करूयात. तर सकाळी मी हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती. आता ती छानपैकी अशी भिजलेली आहे. तर तुम्हाला आता थोडीशी आयडिया आली असेल की आजच्या रेसिपीमध्ये काय असणार आहे ते. तर इथं मी ती डाळ वाटून घेतलेली आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये घालण्यासाठी कोथिंबीर, मिरची, जिरं, लसूण आणि मीठ हे वाटण करून घेतलेलं आहे. तर हे याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये काही जण लाल तिखट तसंच गरम मसाला सुद्धा घालतात. तर यामध्ये आता हळद घालायची आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर लहान मुलांना या हरभऱ्याच्या डाळीची भजी खूप आवडतात. तर आज जितवड्यांची भाजी बनवणार आहे. तर रोज रोज त्याच भाज्या खाऊन सुद्धा कंटाळा आलेला असतो. मग कधीतरी आपण असं वेगळं काहीतरी केलं तर आपल्याला पण खाण्यामध्ये एक मजा येते. त्यानंतर इथं घातलेली आहे चिरलेली कोथिंबीर. तर कोथिंबीरमुळं भजीला कुरकुरीतपणा चांगला येतो. तर हे मस्तपैकी मिक्स करून घेतलं आहे. तर तेल गरम झाल्यानंतर हे भजी आपल्याला छानपैकी तळून घ्यायचे. तर इथं मी ती भाजी बनवण्यासाठी वाटण करून घेतलेलं आहे. तर हे भजी वगैरे तळून झाल्यानंतर त्यातलंच तेल कमी करून मग आपल्याला जेवढं आवश्यक आहे तेवढं तेल वापरून मी भाजी बनवणार आहे. तर हे भजी आपण जेवढ्या मीडियम फ्लेमवर तळून घेईन त्याप्रमाणे ते कुरकुरीत होतात. तर याच वाटणाचं आपण सुक्कं बेसनसुद्धा बनवू शकतो. तर इथं माझे आता भजी चांगले तळून झालेले आहेत. तर मुलांना जास्त कडक भजी आवडत नाही म्हणून मी थोडेसे मीडियमच ठेवलेत. आणि पहिल्यांदा जेव्हा मी भजी तळून काढते त्याच्यानंतर ते पहिल्यांदा मुलांना देते. इथं पाहू शकता किती छान असे भजी दिसतात ते. तर हे भजी होण्यासाठी थोडासा वेळ लागतो पण खूप छान अशी टेस्ट लागते. तर इथं मी स्वरा आणि शौर्यासाठी प्लेटमध्ये भजी घेतलेले आहे. तर चला मग बघूया त्यांना आवडतात की नाही ते. दर काय बा इथं बसा. खा बरं शौ. कसे झाले सांग ना. शौ कसे आहे भजी? यम्मी. तर हे भजी माझ्या मम्मीने केले आहे आणि हे खूप छान झाले आहे. इथं माझे सगळे भजी बनवून झालेले आहे. आता हे लास्टचे आहे. त्यानंतर इथं मी चपात्या पण बनवून घेतल्या ते आणि इथे लास्टला आता फक्त भाजी बनवायची राहिलेली आहे. ही भाजी बनवून झाल्यानंतर आम्ही जेवायला बसणार आहे. तर हे उकळल्यानंतर याच्यामध्ये हे भजी घालून गरमागरम जेवण करायचं आहे. तर आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि खूप दिवसांनी जितवड्याची भाजी खायला सुद्धा छान वाटलं आणि मुलांनी सुद्धा मनसोक्त असे भजी वगैरे खाल्लेले आहे. तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये तेलकट कमी खाल्लं पाहिजे.
पण कधीतरी आपल्या मनाचं पण थोडंसं ऐकायला हवं असं मला वाटतं. तर खरंच आजची भाजीसुद्धा छान झाली होती, तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. तर आता मला स्वराच्या उद्याच्या स्कूलसाठीचं प्रिपरेशन करायचं आहे, तर ते मी करणार आहे. तर आज ब्लॉग तुमच्यासाठी इतकाच असणार आहे. आय होप की तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर भेटू उद्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.